कर्जमाफीचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर उशीर 30 जून ही तारीख होती, परंतु थोडा उशीर होतोय. उशीर कशासाठी होतोय की शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होतो. मुख्यमंत्र्यांनी काल ज्या 2 अटी होत्या त्या 2 अटी कॅन्सल केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी त्या कॅन्सल केलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे की आम्ही 5 जुलै तारीख दिली. इन्कम टॅक्सपासून जे मोठे शेतकरी ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हा आमच्या राज्य महायुती सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदेसाहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळं आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्याला यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे पाठीमागं. त्यामुळेच खरं थोडा उशीर झाला, ती यादी वेळा उशीर झाला. पण तुम्हाला मी सांगतो लवकरात लवकर साधारणतः 30 जुलैच्या अगोदर ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल. शुभेच्छा दिल्या, काय त्या शुभेच्छा होत्या? तुम्ही म्हणलात देवेंद्रजींनी केंद्राचं नेतृत्व करावं, म्हणजे राज्यात ते एवढे पॉवरफुल. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र खूप दिवस झालं वाट बघतोय की भारतामध्ये आपल्या देशाचा भारत देशामध्ये आपल्या राज्याचा कोणीतरी मराठी माणूस हा 1 नंबरच्या खुर्चीवर बसावा. त्यात महाराष्ट्राच्या जनतेचे ते काय चुकीचं नाही. आपण पाहिलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यामध्ये हुलकावणी मिळाली, आदरणीय पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना ती हुलकावणी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये मी मागाशी तुम्ही ऐकलं, योग्य वेळी कदाचित 2029 असेल, कदाचित 2034 असेल, योग्य वेळी ज्यावेळेस 29 नंतर असेल किंवा 34 नंतर असेल, या देशाचा प्रमुख हा महाराष्ट्राचा व्हावा ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातल्या मागाशी शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. एक मिनिट, हा कार्यक्रम भाजपचा वगैरे जरी भाजपचा कार्यक्रम नव्हता, भाजपचा कार्यक्रम तो किसान मोर्चाचा होता, पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या सर्वांनी मला आमंत्रित केलं होतं. शेवटी तो कार्यक्रम कुठल्यापेक्षा तो कार्यक्रम शेतकऱ्यांचा होता आणि शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गेलं पाहिजे आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना काय मदत करतोय हे ते त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तो कार्यक्रम पक्षाचा विषय सोडून द्या, त्या कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या मोर्चाचे अध्यक्ष यांनी मला स्वतः पर्सनली निरोप दिला. त्यामुळे मी कृषी मंत्री म्हणून मी कार्यक्रमाला. हवामान विभागाचा अंदाज आहे, आपल्याला माहिती आहे की खरं तर एल निनोचं संकट आहे तर 100% आहे आणि हवामान बदलामुळं पाऊस जादा पडतोय. काही ठिकाणी पाऊस हा आपल्याकडं आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, रायगड किंवा त्या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त झाला होता. पाऊस जो कमी आहे तो पाऊस विदर्भ, मराठवाड्यामध्ये थोडा पाऊस कमी आहे. आणि एक हवामान विभागाचा अंदाज आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या पुढं किंवा 25 तारखेच्या आसपास विदर्भ, नागपूरमध्ये पाऊस चांगला पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण शेवटी तो अंदाज आहे, पण आपण पाऊस जास्त पडावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. साधारणतः राज्यामध्ये आज अखेर 70% पेरणी, जे आपलं उद्दिष्ट आहे 70% पेरणी ही झालेली आहे आणि अजूनही 30% पेरणी अपुरी आहे. परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये साधारणतः एक अंदाज आहे की जुलै अखेर पेरणी होईल. काही ठिकाणी जो जादा पाऊस झालेला आहे तिथं खरं तर आपल्याला माहिती आहे की पाणी जादा असल्यामुळं किंवा आपण तिथंही नसल्यामुळं तेवढी पेरणी लांबलेली आहे आणि काही ठिकाणी ओलावा कमी असल्यामुळं पेरणी झालेली नाही. परंतु निश्चित प्रकारे हवामान विभागाचा अंदाज आहे की साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये म्हणजे विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. पेरण्यांच्या बाबतीतला प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे, यांना तुम्ही काय सांगता? शेवटी 100% आव्हान तर आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटी हवामान विभागाचा अंदाज आहे की बाबा आता पाऊस पडेल, आपण आता ती अपेक्षाच ठेवली पाहिजे. आणि मागच्या तुम्हाला माहिती आहे की 8-15 दिवसामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि अजूनही पाहिजे पुरेशा प्रमाणात हा पाऊस विस्तृत झालेला नाही. त्यामुळे विस्तृत पाऊस येणाऱ्या जुलै अखेर व्हावा हीच खरं तर अपेक्षा आहे आपल्याला. मामा, ते वीज बिल जे माफ केले शेतकऱ्यांचं त्या बाबतीत थोडासा संभ्रम आहे. विरोधक म्हणतात की जुनंच काय नेमकं आहे शेतकऱ्यांसाठी नवे ते वीज बिलाचं? आता कोण संभ्रम म्हणते मला माहीत नाही, परंतु आता आपण सगळेजण शेतकरी आहोत. आपल्याला माहिती आहे की शासनाने 2 वर्षापासून 7.5 HP हॉस्परपर्यंत जी 7.5 हॉस्परच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांना जी वीज माफीची सवलत दिली होती आणि साधारणतः आणि त्याच्या अगोदर ही सवलत आत्ता 2 वर्षापूर्वी झाली. ह्याच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांचं बिल हे पेंडिंग होतं आणि पेंडिंग साधारणतः खूप मोठा त्याचा आकडा मला वाटतं 48,000 कोटीच्या आसपास कमी जास्त तो आकडा असावा
आणि तो बिल पेंडिंग असल्यामुळं आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की ते बिल ते संपूर्ण ती बिलाची वीज बिल त्यांचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्सपावरच्या आतल्या त्या सर्वांचं माफ केलं जाणार आहे. आम्हा ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत पीक छोटंसं उगवून आले ना तर पिकांनी माना म्हणजे टाकलेली आहे. बियाण्याबद्दल प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित 100% बियाण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. विशेषतः आपल्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये ह्या तक्रारी जादा आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभागाने त्या बाबतीमध्ये पाहणी ही केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर निश्चित जिथं बियाणं अप्रमाणित आढळलेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निश्चित प्रकारे जिथं जिथं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बियाणं आम्ही बदलून द्यायचं आहे आजही दिलेलं आहे आणि शासनसुद्धा या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 100% त्या कंपनीवरती कारवाई आम्ही करणार आहोत. मामा काही ठिकाणी खताचा तुटवडा जाणवतो युरिया वगैरे कारण जिथे पाऊस खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याला माहिती आहे की साठा आपला खताचा हा व्यवस्थित आहे, परंतु जिथं आपल्याला आमच्याकडे जर शेतकऱ्यांकडे आम्ही शेतकऱ्यांना जर आमच्याकडे कृषी विभागाशी संपर्क साधला जिथं कमी असेल तिथं व्यवस्था केली जाईल. त्याचा कोण असा तुम्हाला नेता वाटतो जो एक नंबरच्या पदावर बसू शकतो? देवेंद्र फडणवीस आता अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब काय ते केंद्रात गेले तर मग राज्यात काय? या बाबतीमध्ये आज त्याच्यावर ऐका ना आज त्याच्यावरती बोलणं उचित नाही. मला कधी माझ्या पक्षाच्या अध्यक्षा त्या माझ्या नेत्या त्या खुर्ची बसव मला सगळ्यात पहिला आनंद मला जास्त होणार आहे. मग महिला मुख्यमंत्री म्हणून 100% मला तो पहिला आनंद होणार आहे. काय कोण? सुनेत्रा वहिनी कोण दुसरं कोण हे काय तो दुसरं वहिनी आमचे तटकरे आणि जयंत पाटील सीएम साहेबांना भेटले पुन्हा रिव्हिजन या बाबतीमध्ये मला काही माहिती नाहीत. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत. हे जे सगळे जे निर्णय एकत्र बसून निर्णय घेतात आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. सच्चिदानंदांनी नोटीस पाठवली. असे सच्चिदानंदात मी जास्त बोलत नाही. आता कोण असे म्हणण्यापेक्षा असतात काय माणसं त्यांना वाटलं असं, परंतु असं कुठं काहीही नाही. आता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही, कोणाबद्दल काही म्हणणार नाही. त्यांचा रोग तटकरे पटेलांकडे आहे की या नोटीस मागे तेच आहे. कुणाचाही रोग तटकरे पटेल साहेबांकडे नाही. ते आमचे नेते आहेत. सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब कालही एकत्र आहेत, उद्याही एकत्र राहतील. भविष्यात सगळे आमची राष्ट्रवादी ही भक्कम आहे. विनाकारण त्यामध्ये कुठं कोण भेटलं कोण काय भेटायला का कोणी कामासाठी मी सकाळी कार्यक्रमाला गेलो होतो. याचा अर्थ भेटलं कार्यक्रमाला गेलं किंवा एखाद्या वेगळ्या कामासाठी भेटले गेलं याचा अर्थ वेगळा अर्थ काढणं चुकीचं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी, वीज बिल माफ, पेरणी, पाऊस, बियाणे आणि खत उपलब्धतेनुसार महत्त्वाची माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम कर्जमाफीबाबत बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निकषांमध्ये बदल करण्यात आलेले. त्याच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भातील 2 अटी रद्द केलेल्या आहेत. तसेच आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. याच वेळी त्यांनी असे सुद्धा सांगितले की सरकार शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणपणे जुलैच्या अखेर म्हणजे जुलै महिन्याचा संपण्याच्या अगोदरच कर्जमाफीची अंमलबजावणीचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केलेले आहे. मात्र माहिती ती त्यांच्या वक्तव्यानुसार असून अंतिम सरकारी आदेशानुसारच अंमलबजावणी होईल. याशिवाय कृषी मंत्र्यांनी राज्यातील पावसाची परिस्थिती स्पष्ट केली. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजूनही पावसाची कमतरता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 ते 25 जुलै या भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सुमारे 70% पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित पेरणीसाठी पावसाची गरज असल्याने त्यांनी नमूद केले. बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने तपासणी सुरू केली असून निकृष्ट बियाणे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत करण्याची भूमिका सुद्धा सरकारने व्यक्त केली आहे. खताच्या तुटवड्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं की सध्या राज्यामध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एखाद्या भागांमध्ये कमतरता आढळल्यास कृषी विभाग तातडीने व्यवस्था करेल. वीज बिल माफीसाठी बोलताना त्यांनी सांगितलं की 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थकीत वीज बिले माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, कर्जमाफीबाबत अंतिम शासन निर्णय, पात्रता, लाभार्थी यादी आणि अंमलबजावणीची अधिकृत माहिती जाहीर होताच आम्ही सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचू.
अशाच महत्त्वाच्या शेतकरी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.